शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी विश्वासराव गळगटे, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. आत्ता आपण श्री अक्षय वाळुंजकर, मुक्काम पोस्ट जवळा, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर यांच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आहोत. ऊस हे महाराष्ट्रातील एक सर्वात प्रमुख नगदी पीक आहे आणि शक्यतो जिथे पाण्याचं प्रमाण जास्त आहे अशा भागामध्ये ऊस हे प्रामुख्यानं घेतलं जाणारं पीक आहे. आता आपण जिथे आहोत तिथे पाणी जेमतेम स्वरूपामध्ये उपलब्ध आहे, म्हणजे बोरवेल वरती हे क्षेत्र आधारित आहे. आणि आपण ऊसाबद्दलच्या काही फॅक्ट्स आपण अक्षय वाळुंजकर यांना विचारणार आहोत आणि नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे शेड्यूल आपण आता ह्या प्लॉटला करणार आहोत. अक्षय सर नमस्ते. नमस्ते सर. मला सांगा, ही ऊसाची लागवड कोणती? हे आपण ऊसाचं 86-032 हे वाण लावलेलं पद्धतीने वाण लावलेलं. बर. आणि कधी लागवड केलेली? हे याला साधारणतः एक 1.5 महिने झाले सर. बर. तुम्ही किती वर्षांपासून ऊस करताय? आता मी ऍक्च्युली पहिल्यांदाच करताय? तुमच्या आजूबाजूला ऊसाचे क्षेत्र आहेत, पण तुम्ही आता पहिल्यांदा करताय. पहिल्यांदाच. ह्या तुमच्या एरियामध्ये ऊसाचा ऍव्हरेज उतारा किती आहे? एक साधारणतः 45 ते 50 टन पर्यंत असावा असा माझा अंदाज आहे. तुमच्या जमिनी जर पाहिल्या तर भारी जमिनीत, काळ्या जमिनीत, पूर्ण काळ्या जमिनींमध्ये ऊसाचा ऍव्हरेज चांगलं यायला पाहिजे. तरी सुद्धा 45 ते 50 टन म्हणजे हे बिलो ऍव्हरेज म्हणजे उतारा आहे. मला एक सांगा, तुम्ही आतापर्यंत ह्या ऊसाला काय काय खर्च केलेला आहे किंवा काय काय खत घातली? आता याला साधारणतः सुरुवातीला मी सर एक ह्युमिक ऍसिडचे मी आपल्या पाट पाण्याद्वारे ते हे सोडलेलं आहे. खत काय काय दिलेली? ह्युमिक ऍसिडच, आणि त्याच्यानंतर आपलं 19-19 एक सोडलेलं आहे. 19-19 किती सोडलं होतं? मला वाटतं एकरी 5 किलो प्रमाण आहे. ओके. पाण्याच्या टाकीमध्ये कालवून पाण्याबरोबर दिलेलं. याच्या व्यतिरिक्त तुम्ही कसलाही डोस दिलेला नाही? डोस नाही. शेतकरी बंधूंनो, ऊसामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकरी खर्च 60 ते 70 हजारांच्या घरामध्ये पोहोचलेला आहे. मी हा तुम्हाला कमीत कमी लेवलचा सांगतोय. शेतकऱ्यांचा खर्च 70 हजाराच्या, काही लोकांचा 70 हजाराच्या वरती जातो, लागवडीपासून ते सगळी खतं वगैरे नियोजन. तुमच्या एरियामध्ये एकरी ऊसाचा खर्च किती आहे? आजूबाजूचे लोक जे सांगतात, काय कल्पना? एक्झॅक्ट काही कल्पना नाहीये सर, मला नाही सांगता यायचं. नाही सांगता यायचं. असू द्या, तुम्ही पहिल्यांदा ऊस करतायत, परंतु खत आणि लागवड आणि इतर सर्व व्यवस्थापन 70 ते 80 हजाराच्या घरात ऊस लागवड जाते. त्यातील खतांचा आणि औषधांचा जर विचार केला तर किमान 50 हजाराच्या आसपास शेतकऱ्यांचा खर्च ह्या भागामध्ये आहे. मग ते सुरुवातीचा बेसल डोस असेल, ऊस फोडतानाचा बाळ बांधणीचा डोस असेल आणि काही फवारण्या असतील. तर नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आपण एकाच मिशनवरती काम करतोय की शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमीत कमी पातळीवरती आणून शेतकऱ्यांना चांगल्यापैकी उत्पादन मिळवून देणं हे आपलं मिशन आहे. तर ह्या प्लॉटला आता आपण नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचं शेड्यूल करणार आहोत आणि निश्चितच ह्या प्लॉटचे अपडेट तुम्हाला आपण वर्षभर देत राहू. ह्या ठिकाणी 2 प्लॉट आहेत, 2 ठिकाणी लागवड आहे. एकूण लागवड अक्षय सर किती आहे? एकूण लागवड साधारणतः सर 2.25 एकरापर्यंत आहे, 2 तुकड्यामध्ये. 2.25 एकर आहे. आणि किती दिवस झालेले आहेत म्हणालेत? आता एक 1.5 महिना झाले आपण लागवड. 1.5 महिना झालेले आहेत. आपण एका ठिकाणी जर फुटव्यांची संख्या जर पाहिली, सध्या 2 ते 3 फुटवे ऍव्हरेज दिसत आहेत. आपण पाहिलं काही ठिकाणी तरी एकच फुटवा आहे, परंतु साधारणतः 2 ते 3 फुटवे. आता इथे बघा, हा एक आणि हा असे 3 फुटवे आहेत आणि थोडीशी पातळ लागवड आहे. तर निश्चितच ह्या प्लॉटला आपण आता नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचं शेड्यूल करणार आहोत आणि तुमच्या भागातलं जे ऍव्हरेज आहे ते ऍव्हरेज, आपल्याला येणारा ऍव्हरेज आणि आपण केलेला खर्च ह्याची आपण पडताळणी करणार आहोत. म्हणजे जर आपण केलेला खर्च कमीत कमी पातळीवरती असेल आणि इतरांपेक्षा चांगला ऍव्हरेज मिळालेला मिळणार असेल तर निश्चितच आपण योग्य मार्गावर आहोत.
ह्या पद्धतीने तेच आपण- तुमच्या कंपनी बद्दल ऐकून होतो. Yes. तर माझे मित्रच आहेत इथले दादा शेनमरे म्हणून, त्यांनी कल्पना दिल्यामुळे मग तुम्हाला मी कॉल केला. खूप सारी लोक शेड्यूल वापरतात. आणि बऱ्याच कंपन्या सध्या म्हणजे आहेत नाही का, आता काय झालंय म्हणजे शेतकऱ्याला लुटण्याचेच प्रकार आहेत. तर हा- ऍक्च्युअल आपण तुम्ही म्हणताय तसं शेड्यूल घेतल्यानंतर आणि मी सुद्धा म्हणजे आवर्जून सांगतो तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून की आता सरांनी हा प्लॉट तर दत्तकच घेतलाय थोडक्यात. करेक्ट. तर शेवट या पूर्ण वर्षानंतर किंवा ज्यावेळेस आमचा ऊस तुटून जाईल तर त्यावेळेस मी ऍक्च्युअल माहिती सहित पूर्ण सांगेन की तुमचे प्रोडक्ट युज केल्यानंतर आम्हाला आमचा खर्च नाही किती आपण आणि प्रत्येक पूर्ण- व्हिडिओ मध्ये आपण दर महिन्याला एक व्हिडिओ करू आपण. हो म्हणजे वर्षभरात साधारणतः 12 व्हिडिओ करण्याचं टार्गेट ठेवू. चालेल. प्रत्येक व्हिडिओ मध्ये प्रत्येक महिन्याचा आपण झालेला खर्च रिझल्ट शेतकऱ्यांना सांगणार सांगू. आहोत आणि त्याचा रिझल्ट पण दाखवणार आहोत. 100% ह्या पद्धतीने आपण काम करणार आहोत. आता सध्या आपण पाहतोय की 3 फुटवे आहेत आणि अंदाजे आता हा फुटवा जरा जास्त मोठा आहे, परंतु अंदाजे गुडघ्याच्या लेवलला ऊसाचं उगवण उंची झालेली आहे आणि उंची आहे. आणि आजपासून 1 महिन्याने आपण ह्या प्लॉटचं परत एकदा निरीक्षण करणार आहोत. आतापर्यंत ह्यांनी फक्त 5 किलो एकरी 19 आणि ह्युमिक ऍसिड दिलेलं आहे. ह्युमिक ऍसिड आपल्या कंपनीचं वापरलेलं नाहीये. आपण ह्यांना परत आपल्या कंपनीच्या शेड्यूल पासून सुरुवात करणार आहोत आणि निश्चितच आजपासून 1 महिन्याने ह्या ऊसाचं आपण पुन्हा एकदा निरीक्षण करणार आहोत. आज तारीख आहे 21 एप्रिल 2026. 20 ते 21 मे 2026 ला आपण ह्या प्लॉटचं परत एकदा निरीक्षण करू. तोपर्यंत धन्यवाद.